नमस्कार, मैं विलास उर्पड़े फिर स्वागत करता हूं आपका आपके अपने वेब न्यूज चैनल सुप्रीम पावर पर। दोस्तों, हम आपके लिए नित्य प्रतिदिन ऐसी ही न्यूज प्रकाशित करते रहे, इसके लिए आप हमारे न्यूज वीडियो को लाइक जरूर करें और चैनल पर वीडियो जब देखते हैं तो कमेंट कर हमें अपने सुझाव और अपने विचार जरूर साझा करें। दोस्तों, इस चैनल पर हम आपके लिए निरंतर ऐसे ही न्यूज प्रकाशित करते रहेंगे, तो देखने के लिए बने रहे सुप्रीम पावर के साथ। चलिए शुरुआत करते हैं आज की सुप्रीम पावर की ताजा तरीन खबर की। खबर महाराष्ट्र के नागपुर जिले के उमरेड विधानसभा से। मुझे राजनीति आती नहीं, मेरा एकमात्र कर्तव्य लोगों की समस्याओं का समाधान करना। राजू पारवे। भारी बारिश के चलते किसानों को सरकार द्वारा मुआवजा दिलाने का मेरा प्रयास रहा। उमरेड विधानसभा का स्वर्गीण विकास मैंने किया, जो जनता जानती है। लाडली बहना योजना बंद होने वाली योजना नहीं, विपक्षी पार्टियां कर रही लोगों को गुमराह। देखे और भी क्या कहा सुप्रीम पावर न्यूज से राजू पारवे विधायक बीजेपी उमरेड ने। सहायक संपादक दुर्गा प्रसाद बर्वे की रिपोर्ट। होता त्या ठिकाणी आमच्या बाबासाहेबाचा, माझ्या बाबासाहेबाचा पुतळा आपण शिफ्ट केला आणि दर्शनीय ठिकाणी केला। माझं आणखी दुसरं उद्दिष्ट आहे की जिल्ह्यात कुठेच नसेल असं बाबासाहेबाचं स्मारक मी माझ्या उमरेड ठिकाणी करत आहे। माझा उद्देश एकच आहे की जातीपातीच्या पलीकडे जाऊन काम करणारा मी माणूस आहे, कारण सर्वसामान्यातला मी कार्यकर्ता आहे आणि सर्वसामान्य माझा दलित बांधव असेल, माझा शेड्यूल ट्राईब असेल, या सर्व लोकांनी, ओबीसी असेल, या सर्व लोकांनी मला मदत करून इथपर्यंत आणलं आहे। मी कधीही सगळ्या लोकांना न विसरणारा माणूस आहे, त्यांच्यासोबत आहे। कोण काय विचार करतो मी त्याच्यात जात नाही, पण मी जे 4.5 वर्ष माझे 5 जेवढे वर्ष मी काम करत आहे, माझ्या सगळ्या समाज बांधवासोबत काम करणार आहे। विधानसभा क्षेत्रामध्ये आपली जी ओळख ती वेगळी ओळख आहे। आपण कर्तृत्ववान असे नेतृत्व करणारे विधानसभा क्षेत्राचे आमदार आहात, परंतु कुठेतरी काँग्रेसचे संजय मेश्राम आहेत ते त्यांचा चक्क आरोप आहे की काँग्रेसच्या मताधिक्यावर जे आहेत आणि काँग्रेसच्या आधारावर जे आहेत यंदा पारवेसाहेब निवडून आले, परंतु यंदा त्यांची जे निवडणुकीमध्ये, विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे महायुती सगळ्या ते लढत आहे, यंदा त्यांना त्रासदायक जाणार असं त्यांचा आरोप आहे। निवडणुकीमध्ये प्रत्येकाचं काम असते आपापल्या पद्धतीनं आपला प्रचार करणे, प्रत्येकाची दावेदारी असते, ते त्या पद्धतीनं काम करत आहे। मी माझं काम जनतेमध्ये जाऊन करत आहे। प्रत्येक माणसाने आपलं काम करावं, ते सुद्धा काम करत आहे। मी कधीही कोणावरती राजकीय आयुष्यात टीका टिप्पणी केली नाही, तो माझा स्वभाव नाही। प्रत्येकाने आपापल्या पक्षाचं काम करावं, ज्याला जिथे जबाबदारी मिळते त्यांनी तसं काम करावं। काय आता तुम्ही आता अतिवृष्टी झाली होती, तुम्हाला माहिती आहे विधानसभा क्षेत्रामध्ये आपल्याला कशा प्रकारचं जे आहे आपण समीकरण आखलं आणि कशा प्रकारचे जे आहेत आपण त्याला प्रयत्नशील करून जे आहे यंदा त्याला शास्त्री दिली। या अतिवृष्टीच्या काळामध्ये जेव्हापासून मी या भागाचा आमदार झालो, या माझ्या विधानसभेमध्ये जेवढे पैसे या माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरिबाच्या खात्यात मी टाकले, कधी नव्हे ते एवढे पैसे आजपर्यंत माझ्या शेतकऱ्यांच्या खात्यात मी टाकले। दरवर्षी 2020 असेल, 21 असेल, 22 असेल, सतत 3 वर्ष 30-30 कोटी रुपये आले। किंबहुना पीक विम्याचे पैसे आहेत ते 64 कोटी माझ्या विधानसभेत मी आणले। आणि पूर्ण जर लोकसभेचा विचार केला तर प्रत्येक विधानसभेची टोटल केली तर 5 विधानसभेमध्ये 50 कोटी आणि माझ्या विधानसभेत 64 कोटी। शेवटी शेतकरी हा राजा असतो, शेतकऱ्यांची अडीअडचणी मला ठाऊक आहे। ही झालेली अतिवृष्टी ही खरंच धोकादायक आहे, कारण होतं नव्हतं बऱ्याचशा शेतकऱ्यांचं आता नाहीसं झालेलं आहे। नदीकाठचे शेतं असतील, नाल्याकाठचे शेतं असतील, पूर्ण खरवडून गेलेले आहे। शेतकरी काहीही केलं तरी सहन करणारा आहे, कारण त्यालाच माहिती आहे की काय त्याचं नुकसान झालं। नदीकाठचे जे शेते असतील ते म्हणजे 1 क्विंटलही त्याला उत्पन्न होणार नाही, कारण पूर्ण नेस्तनाबूत झालेलं आहे। अशा परिस्थितीमध्ये काही दिवसाअगोदर माझे एसडीओ असतील, तहसीलदार असतील, यांच्यासोबत माझा संवाद सुरू आहे आणि मला माहीत आहे की अधिकाऱ्यांनी ठाणलं तर माझ्या शेतकऱ्याच्या खात्यात काही ना काही चांगल्यापैकी पडेल। आणि जी माझ्या कामाची पद्धत आहे, आताही सर्वे सुरू आहे, शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन सर्वे सुरू आहे। पीक विम्याचा विषय असेल त्याही अधिकाऱ्यांसोबत माझं पूर्ण सुरू आहे। खालच्या लेवलवर शेवटचा तलाठी असेल त्यालाही फोन करून माझं सांगणं आहे की माझ्या एकही शेतकऱ्याला तू सोडू नको। इवन तहसीलदार, एसडीओ यांच्यासोबत तर माझ्या चर्चा 2 दिवसाआड सुरूच आहे, पण गावातला तलाठी असेल त्यालाही मी फोन करतो की पुन्हाही माझ्या शेतकऱ्याचं नुकसान झालं नाही पाहिजे, कुठलाही कंजूसी करा नको। शेतकऱ्याचं सगळंच नाहीसं झालं आहे, त्याला जास्तीत जास्त मदत मिळाली पाहिजे शासनाकडून, एवढी मी माझ्या पद्धतीनं प्रयत्न करत आहे। निवडणुकीच्या तोंडावर कुठेतरी जे आहे लाडकी बहीण योजनेचं जे आहे योजना आणण्यात आली आणि
या योजनेचं जे आहे कुठेतरी महायुती सरकार हा फक्त फायदा घेण्याचा प्रयत्न करत आहे आणि लोकांना लुभाडण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप लावण्यात येत आहे आणि कुठेतरी महाविकास आघाडीचेच कुठेतरी कार्यकर्ते आणि नेते जे आहेत या योजनेचा लाभ घेतात. कशा प्रकारे बघतात? मी अगोदरच सांगितलं, मी कधीही कोणावरती टीका टिप्पणी करत नाही. कसं आहे, शासनाने जी योजना आणली त्याचे चांगले परिणामापेक्षा गावागावामध्ये वेगळ्या चर्चा होत आहे. मी जेव्हा बघतो, महिलांना विचारतो, कधी त्यांच्यामध्ये असं वाटते ही चालू राहील की नाही राहील. माझा एकच प्रश्न त्यांना राहते की कर्नाटकमध्ये ही योजना सुरू आहे, MP मध्ये योजना सुरू आहे, काही दुसऱ्या राज्यामध्ये योजना सुरू आहे, तिथे जर बंद झाली नाही तर महाराष्ट्र एवढं प्रगत राष्ट्र आहे, तिथे कशाला बंद होणार आहे? म्हणजे उगाचच काहीतरी लोकांना भ्रमित करायचं. आणि जर चांगली सुरू झालेली योजना जर कोणीतरी बंद पाडण्याची मानसिकता असेल तर लोक त्यांना धडे शिकवतील. राजू बारवे साहेब, कुठेतरी आपली एक वेगळी ओळख या विधानसभा क्षेत्रामध्ये आहे. खंतर नेतृत्व आणि लोकांच्या तळागाळामध्ये कुठेतरी राजू बारवे हा बसलेला आहे. यंदा पक्षाने जर आपला विश्वास नाही दाखवला तर आपली अपक्षाची तयारी आहे? मी अजिबात अपक्षाच्या भानगडीत पडणार नाही. मी अगोदरच सांगितलं, नेतृत्व ठरवेल. मी राजकारणामध्ये आपके क्षेत्र से जुड़ी खबरों को प्रकाशित करते रहते हैं, तो आप हमारी खबरों को देखने के साथ साथ हमारे चैनल से सीधे जुड़ सकते हैं, सिर्फ और सिर्फ इस लाल बटन को दबाकर और हमारे चैनल को सब्सक्राइब कर